चांगला स्ट्रोक मात्र फटका फसलाय. मात्र या फटक्यावरती सर्व निर्भय होतं आणि हा झेल नाही तर खऱ्या अर्थानं उमेद सोडली आहे. कारण एका साईडनं हार्ड बिग बॅटर म्हणून मुक्तेशचं नाव आहे, त्याला मात्र दिलं जीवदान आणि त्या जीवदानाचं स्वरूप काय. मात्र सावरेकर हसतायत कारण पाऊचका स्माईल म्हणतीये की प्रयत्न आमच्याकडे आहेत आणि प्रयत्नावरती निर्णयाकरता आम्ही निर्भर देखील आहोत. हा मात्र संकेत तिथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अगेन तयार मंगेश. एक चांगली गोलंदाजी पालते मात्र यावेळी वाईट बॉल. राहुल पाटील पंचांच्या दोनात समांतर रेषेत धाव मात्र अवांतर आणि एका धावेनं मात्र स्कोर कार्ड फलकावरती आहे, त्यात 7 या धावसंख्या. अप्रतिम डिलिव्हरी केली जाते या मुक्तेशच्या विरोधात. मात्र गोलंदाज मिस्टर मंगेश आपण पाहतोय. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक सिंगल दुसऱ्या धावायचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र फेकी आणि कलेक्शन होईपर्यंत सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. दोघांमध्ये खूप चांगलं ताळमेळ आहे, दोघांकडे खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे, दोघांकडे खूप चांगलं स्टॅमिना आहे आणि दोघांकडे पाहिजे एक चांगली पार्टनरशिप देखील आहे. पण म्हणतो ना सायलेंट हे खूप गरजेचं असतं. जीवनामध्ये शांतता ही खूप गरजेची असते, पण क्रिकेटमध्ये तेच आपण पाहत आहे. आणि आतापर्यंत टीम मात्र जरी मरी स्पोर्ट्स पाय धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 9 या धावसंख्येवरती. तिसऱ्या बॉल सेकंड तयार. यावेळी स्वीप केलाय बॉलला चेंडू हवेमध्ये पल्लू स्कोप ज्याला म्हणतात. मात्र त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत चेंडू मात्र स्टॉप केलं गेलं अक्षरशः. छाटीकडे मात्र नक्कीच याचं गुड फील्ड पाहायला मिळते टीम सावरेकडनं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि अक्षरशः मध्ये त्या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 3 मध्ये पुढे सरकून जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. एक जबरदस्त पाहू शकाल क्लिअरिटी, एक चांगलं व्हॉइस पाहतोय. उद्या देखील ठीक 9 वाजता स्पर्धेला सुरुवात असेल. थोडंसं उशिरानं लेट पाहायला मिळालं. यावेळी लोअर फुटच बॉल मात्र मिस टायमिंग छान ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र प्रवीणकडनं. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. इथं मात्र आई गवती सावरे किती धावा म्हणतं त्यांना रोखू शकेल हे खूप महत्त्व त्यांच्याकरता असेल. कारण स्पर्धेमध्ये नुसतं आणि येणं गरजेचं नाही आहे, शेवटच्या क्वालिफायच्या मॅचमध्ये लढणं खूप गरजेचं असतं आणि तीच मात्र दोघांकडे अशी क्षमता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. प्रवीण हा देखील चांगला बॅटर आहे, चांगला स्ट्रोक मात्र यावेळी होईल का सेल कॅरी. यावेळी नाही खेळणार, त्या क्षेत्राकडनं चुकी. विकेटचा पतंग. खेळाडू बाद. टीम मीटिंग करू नका, लगेच फलंदाज पाठवा. टीम मात्र पाय. तुम्हाला देखील विनंती असेल कारण टीम मीटिंग करू नका. टीम सावरे देखील. धन्यवाद डीजे. चला फलंदाज जरा धावत या, यत्नेश असेल तरी धावत या थोडंसं, कारण यानंतर नक्कीच सेकंड इनिंग देखील कंप्लीट होणं गरजेचं. थोडंसं उशीर आज आपण पाहत आहे, मात्र उद्या ठीक परफेक्ट 9:30 पहिली मॅच जी असेल. थोड्या वेळात नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकाल. ज्या स्पर्धेचं मात्र नक्कीच लॉस देखील फेकले जातील. उद्याचं मात्र वार शनिवार, स्पर्धेचा मात्र 5 एप्रिलचा दिवस आपण पाहतोय. वेटकून खेळलाय मात्र फटक्यामध्ये दमखम नाही आहे. सेल त्या ठिकाणी पुनश्च ड्रॉप होताना पाहू शकाल. पण म्हणतो ना का मोस्टली तुमचं प्रॅक्टिस मात्र या ठिकाणी नजर हाटी दूर घटना घडी डेंजर झोन मध्ये येस नो नो येस या शब्दाचा वापर फक्त करत राहिले आणि विकेट बदन. खेळाडू बाद. तर डीजे तर खरकूट त्याचं गाव, नाशिक त्याची पर्वणी आणि खऱ्या अर्थानं नागपूर त्याचं उच्चाटन या मात्र क्रिकेटरनं दाखवलं. धावसंख्या फलकावरती ती मात्र 15. षटक क्रमांक आपण पाहू शकतो. ज्या ठिकाणी मात्र पहिलं कंप्लीट झाले. धावसंख्या मात्र 2 विकेट्स नंतर 15 या धावसंख्येवरती आली. आता पूर्णपणे निर्भय असेल ते मात्र जरीमरी स्पोर्ट्सचा आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं वसा कोण तर मुक्तेश सारखा खेळाडू आहे आणि त्याला मध्ये इथनं वेट अँड वॉच थांबणं खूप गरजेचं आहे, कारण 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज सूरज. वाटा बॉल सुंदर चेंडू आहे. थोडंसं मात्र 2 ते 3 पावलांचा रनअप, त्यानंतर मात्र लेग ब्रेक ऑन बॉल पाहायला मिळाला. थोडंसं मात्र ब्रेशन दिली गेली बॉलला, थोडंसं कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याकरता हा खेळाडू ओळखला देखील जातोय. कारण आपण जर पाहिलं तर पालघर जिल्हा
आणि मात्र दुर्वेश पासून सावरे गाव दूर नाही आहे, इथनं देखील थोडंसं दूर जरी असलं तरी मात्र एक चांगलं क्रिकेट पालघर जिल्ह्याने देखील प्रमोट केलंय अनेक वर्ष. यावेळी लोअर फुलटस बॉल जयसी गेन वैसीने बॉलला फेकून दिलं गेलं बॅकवर्डनं. टायमिंग होतं प्रॉपर. षटकार 6 धाबा. चला बॉल द्या आणि या 6 धावेच्या मध्ये धन्यवाद डीजे. आता वेळ नाहीये, थोडंसं स्पीडअप देखील करावं लागेल. थोडंसं मात्र इथनं जाऊन पोचती आहे. 23 या धावसंख्येवरती पाहू शकाल. धावसंख्या टोटल मात्र 23 वरती आहे. गोलंदाजी यावेळी जोरदार अपील. यस इज गॉन. बिग विकेट इज आउट मिस्टर मुक्तेश. डीजे चला फल थोडंसं धावत द्या और बघ करा, कारण वेळ नाही आहे. पुढे म्हणतो ना की सेकंद का हा महत्वाची क्रिकेटमध्ये, हाच ते कारण आहे. तुम्ही वेळेवरती पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र आपण थोडंसं टीम देखील उशिरानं स्पर्धेत दाखल झाल्या, त्याचं कुठेतरी मात्र भुगतान भरण्याकरता तुम्ही देखील तयार, आम्ही देखील तयार आहोत. उद्या ठीक आहे मात्र 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात असेल, ज्या ठिकाणी मात्र नक्की थोड्या वेळात लॉस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचे प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पोचाल आणि आम्ही देखील पोचूयात. बॉल थोडंसं मात्र यावेळी फिनिशिंग खूप सुंदर आहे गोलंदाजाची. सूरज ज्याचं नाव आहे, सूर्याप्रमाणे तेज हा खेळाडू. अक्षरशः मात्र कट बॉल पाहू शकता, लेग ब्रेक करतोय. थोडंसं मात्र हॉबेकेचा देखील प्रयत्न या बॉलवरती, थोडंसं मात्र तर पर्यंत कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि परिपूर्ण ही गोलंदाजी आपण पाहतोय. मॅजिकल फिंगर मुवमेंट स्पोर पाहायला मिळती आहे. अक्षरशः मात्र नाचवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये पायच्या खेळाडूला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये याला उत्कर्ष पण पाहतोय. दोन्ही चेंडू त्याला देखील मात्र डॉट केले गेले आणि दोन्ही चेंडू डॉट झाल्यानंतर मात्र आतापर्यंत धावसंख्या टोटल तुम्ही जर 5 चेंडू नंतर ती मात्र 23 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल यावेळी चांगला स्ट्रोक आहे. षटकार 6 धावा आणि या 6 धावीच्या मदतीने मात्र नक्की जरीमध्ये स्पोर्ट्स पाय धावसंख्या टोटल पाहायला मिळते ती मात्र 29 या धावसंख्येवरती. चला लगेच तिसरा गोलंदाज, वेळ नाही आहे. तिसरा गोलंदाज लगेच आपण बॉलिंग मार्कवरती यांना टीम आई गावदेवी सावरे. चला स्पीडअप करा. शेवटच्या अंतिम 6 चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उत्कर्ष हाडीबद्दल नितीन आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मुक्तेश बाद झाला, तर प्रवीण बाद झाला, यज्ञेश देखील बाद झाला. आता शेवटच्या अंतिम 6 चेंडू गोलंदाजी मार्कवरती ऋतिक. शेवटच्या अंतिम 6 चेंडू त्यामुळे परफेक्ट डिलिव्हरी. या सुंदर चेंडू आता सरळ चेंडू एस्त्यानवरनं विसावला गेला आणि परफेक्ट आपण पाहता की आता डिसेंड करत असताना शेवटचे 5 चेंडू सेकंड बॉल करता तयार. अक्षरशः मात्र म्हटलं की ही टक्कर होणार होती, कारण दोघांमध्ये चांगला संघर्ष आहे, दोघांमध्ये चांगली उमेद आहे, दोघांकडे चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्या संघर्षाचं नाव तर खरं तर पाहायला मिळतंय. यावेळी चेंडू हव्यामध्ये आहे. अमरनेटचा खेळाडू ज्याला मात्र झेल करतो या ठिकाणी कॅरी. विकेटचं बदल, खेळाडू बाद. चला लगेच नवीन खेळाडू आई गावदेवी सावरे. जोपर्यंत मुक्तेश होता तोपर्यंत मात्र मॅच ऑन होती. तो त्या ठिकाणी बाद झाला. तिथे म्हटलं ना की इथनं झेल परफेक्ट पाहायला मिळाला आणि विकेटचं बदल. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या पात्र पाहायला मिळती. आपण पाहतोय ऐकतोय ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन. याच्या दिवसातील मात्र फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडनं पाय तर एका साईड टीम सावरे, एका साईड पाहता नक्कीच पालघर जिल्ह्याकडनं प्रबुद्ध झाले आणि पाहू शका नक्कीच बोईसर विभागातून दूर नाही आहेत, दुर्वेश गावापासून दूर नाही आहेत, तरी मात्र इथपर्यंत बिलॉंग झाले. त्यानंतर मात्र ठाणे जिल्ह्यातील आणि मात्र भिवंडी तालुक्यातील आपण पहिल्यांदा टीम पाय देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कारण खऱ्या अर्थानं लास्ट वीकला जांभूलपाडा स्पर्धा देखील आम्ही कंप्लीट केल्या वर्षामध्ये. ज्यामुळे चांगला स्ट्रोक आहे. डाऊन द ग्राउंड आपण पाहतो ज्या ठिकाणी सिंगल दुसरा धाब्याचा प्रयत्न करण्याआधी चांगली फेकी, चांगलं कलेक्शन आलाच म्हणतात गुड क्रिकेट. कारण तुमच्याकडे सर्व काही शब्द असेल तर मात्र तुम्ही क्रिकेटमध्ये हुकत गाजवू शकाल आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 30 या धावसंख्येवरती. शेवटचे 3 बॉल, चौथ्या बॉल करता तयार. मला वाटतं 40 ते 50 धावा आल्या असत्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. त्यानंतर मात्र सूरज आला, सूर्यने थोडंसं मात्र चेंज केलं बॉलला. 13 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. यावेळी ऑन साईडचा फटका मात्र त्या ठिकाणी वाट सेल इमॅजिन ऑफ द सेल ऑफ दिस टुर्नामेंट. विकेटचं पतंग, खेळाडू बाद.
चला लगेच फलंदाज पाठवा. शेवटच्या अंतिम 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल 5 बॉल करता तयार. अप्रतिम गोलंदाजी पत्यावरी पाहू. या ओव्हर्समध्ये अक्षरशः मध्ये की ऋतिकची गोलंदाजी ती थोडीशी मात्र विकेटचं मतदान खेळाडू बाद. चला नवीन फलंदाज थोडं धावत द्या. अंतिम बॉल बाकी आहे. अक्षरशः मात्र या ओव्हर्समध्ये फक्त एक सिंगल आली आहे. त्याहून मात्र जास्त काय आलं नाही आहे, कारण 5 चेंडूमध्ये 3 विकेट, एक सिंगल, एक डॉट बॉल. ऋतिक मॅन फॉर्म सावरे काय जबरदस्त गोलंदाजी. स्कोर कार्ड फलकावरती फक्त 30 रन ऑन कार्ड. 30 या धावसंख्येवरती आहे. 40+ देखील मात्र जाणं खूप गरजेचं. मात्र मॅच या वातावरणामध्ये नो डाऊट शंका नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या ओव्हर्समध्ये जाऊ शकेल ही मॅच. यावेळी स्वीप केला बॉलला, फेकून दिलं बॉल मात्र या ठिकाणी आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा आणि या 6 धावेच्या मध्ये स्कोर कार्ड फलकावरती 36 विजया करता 37 धावांचं टार्गेट आहे. चला लगेच मैदानच्या आतमध्ये जरी मरी स्पोर्ट्स पाय धाव द्या आणि टीम खेळाडू कक्षामध्ये आपण देखील जा. त्या मात्र फलंदाज पाठवायचे आहेत. टीम आईगाव देवी सावरे थोडंसं घाई करा. धन्यवाद तरीके. चला स्पीड अप करा. बी फास्ट अब पाहते देखणी स्पर्धा देखणं आयोजन ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्या दिवसातील फायनल मध्ये एका साईडनं पाय तर एका साईडनं सावरे विजया करता मात्र 37 धावांचं लक्ष आहे 18 बॉल्स मध्ये. चला लगेच फलंदाज पाठवा. यत्नेश आपला बॉलिंग बागपरती पाला बोलतो तयार होतो सज्ज झालाय. एका साईडनं सूरज आणि त्याच्या साथीला अनिकेत. 36 धावसंख्या विजया करता 37. 18 बॉल आणि 37 धावांचं लक्ष. 37 रन इन द मॅच. इट्स लास्ट मॅच ॲट द बिग टुर्नामेंट. स्ट्राईकला सूरज एक अप्रतिम खेळाडू असतो पण सातत्याने खेळाडूची ओळख आहे. अनिकेत नास्ताकर एन वरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यत्नेश. 18 बॉल्स 37 धावा. या वातावरणामध्ये थोडंसं मध्ये पाहू शकता बॅटलाईट पसरती आहे. पहिलाच बॉल इनसाइड कव्हर. आता त्या ठिकाणी झेल छोटा सपना टूटा. सूरज सारख्या फलंदाजाला जीवदान देणं या पाय टीम करता मात्र घातक ठरू शकेल. पण म्हणतो मी नेहमीच म्हणतो माझ्या समाजाच्या माध्यमातून झेल छुटा सपना टूटा. या 2 धावा आणि या 2 धावांची श्रमत 60 पाहायला मिळते. इथं 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलवरती. समीकरण जसं बदलेल तसं मात्र रणनीती बदलताना पाहायला पडेल. सावरे सूरज यावेळी मात्र नक्कीच यत्नेच्या विरोधात. सेकंड बॉल याचा परिपूर्ण फायदा घेतला गेला. पण म्हणतो ना येणारं जीवदान हे तुमच्याकरता घातक ठरतं. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. धन्यवाद डीजे. तर बाला बंदरे यांच्याकडनं प्रेक्षकांकरता या स्पर्धेमध्ये झेल जर घेतला प्रेक्षकांनी तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दयानंद बंदरे यांच्याकडनं प्रेक्षकांकरता कलमुगांचं व्यक्तिमत्व स्पर्धेमध्ये झेल घ्या. 200 रुपये मात्र प्रेक्षकांकरता असतील. धनंजय बंदरे आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. म्हटलं होतं सूरज हा घातक ठरू शकेल टीम पाये करता. चेंडू त्या ठिकाणी मात्र स्टॉप झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र या ठिकाणी अक्षरशः मात्र एक चांगला स्टोक होता. खूप चांगलं स्टोप केलं होतं बॉलला स्क्वेअरले डीप मधनं. मग त्या ठिकाणी चेंडू अक्षरशः थांबलं गेलं आणि त्यानंतर मात्र 2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या फलकावरती 8. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सूरज सर्वस्व रक्षण आणि जबाबदारी 3 अक्षरांचं नाव म्हणजे सूरज सावरेकडनं काही जबरदस्त बाटपाट खेळतोय.
पहिला चेंडू मात्र मीटरवर ड्राईव्ह पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी झेल होता इनसाइड कव्हरचा फटका, त्यानंतर मात्र चौकार आला आणि त्यानंतर मात्र नक्कीच एक अप्रतिम खेळाडू. चौथा बॉल यावेळी सुंदर डिलिव्हरी, चौथा चेंडू मध्ये यावेळी डॉट करण्याचा प्रयत्न होता, पाहू शकाल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं आपण पाहिलं नक्कीच पाहतोय ज्या मॅच मध्ये सतीश सावंतचं लक्ष मात्र 8 धावा आल्यात या येणाऱ्या 4 बॉल्सवरती. 12-13 तरी धावा आल्या तरी मॅच इंटरेस्टिंग बनू शकेल, मॅच मात्र बॅलन्सिंग बनू शकेल आणि मॅच मध्ये उद्देश पाहायला मिळेल. अशा पद्धतीचे क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 5 बॉल करता तयार. केलाय बॉलला ह्यावेळी पाठवलाय, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मधनं डाऊन द ग्राउंड येतोय मात्र या ठिकाणी चौकार. 4 धावा. पुढे म्हणतो ना क्रिकेटमध्ये झेल का महत्वाचा आहे, कारण त्या वर्ल्ड कप मध्ये विचारा त्या मात्र अफगाणिस्तान टीमला शाने मात्र 7व्या क्रमांकाकरता ऑस्ट्रेलिया टीम मध्ये ज्या वर्ल्ड कप मध्ये पराभूत झाली असती आणि मॅक्सवेलचा झेल सुटला त्यानंतर मात्र अक्षरशः ती मॅच नाही त्या वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवरती दावेदार बनले. म्हणून म्हणतो क्रिकेटमध्ये झेल का महत्वाचा आहे, ॲट द मोस्ट इम्पॉर्टंट. सुरतचा झेल सोडला, धावसंख्या वाढली, चौकार आले 2, स्कोर कार्ड मध्ये जाऊन फलकावरती 12. अंतिम बॉल 12 धावा आल्यात. चांगला स्ट्रोक्स परिपूर्ण डिफॉल्ट फटका सरळ मात्र 5 निघतो चौकार. 4 धावा. धावसेल टोटल तुम्ही जर पाहिजे मात्र जाऊन उपस्थिती मात्र 16 या धावसंख्येत. विजया करता 12 चेंडू 21 धावा. गेम असं म्हणतात ना की मित्रांनो खेळाडू सर्व बनतात मात्र गेम चेंजर बना, त्यातील खेळाडू आहे सूरजचं नाव आहे. पण ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती जो झेल होता ना तो टीम जरी मरी स्फोट पाय करता खूप महत्वाचा होता. ज्या ठिकाणी दिली संधी आणि त्या संधीचं सोनं केलं या खेळाडूनं. आल्या त्या 5 बॉलवरती मात्र 16 धावा. समीकरण बदललं, गेम बदललं, रणनीती बदलली, क्रिकेट बदललं. आता मात्र 12 मध्ये बनवायच्यात 21 धावा. परिपूर्ण का 10.50 की सरासरी आली है. आप आएगा खेल में मजा. मैच यहाँ पर इंटरेस्टिंग होती हुई. गेंदबाज यहाँ पर मुक्तेश तैयार, बल्लेबाज अनिकेत भी तैयार है. 12 बॉल 21. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र झेल होते कॅरी. फर्स्ट विकेट डाऊन. चला लगेच नवीन बॅटर. 21 धावा मात्र इथनं दूर नाही. 11 बॉल वरती 11 बॉल आणि 21 धावा. थोडंसं घाई करा कारण बॅटला डीप असेल ते लाईटिंगच्या माध्यमातून थोडं कॅमेरा आमचे क्लोज करतायत, त्यांना देखील थोडंसं मात्र कठीण परिस्थिती पाहायला जावं लागतं. थोडं म्हणतो की वेळ खूप काम महत्त्वाची असते. आता येणारे 11 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश. सेकंड बॉल. शाबळी चांगला स्टोक स्टेट ड्राईव्हला खेळला, ज्या ठिकाणी मध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये चांगलं शतरक्षक पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये एक सिंगल आली, एक सिंगलच्या मधील स्कोर कार्ड फलकावरती 17. अब किसके ऊपर है खतरा. मॅच थोडी बॅलन्सिंग बनली आहे, मॅच थोडीशी इंटरेस्टिंग बनताना पाहायला मिळते आहे. सूरज आणि मुक्तेश मधला चकमक पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीनं टीम पाय संघाचा खऱ्या अर्थानं आधारचा मुक्तेश होता, त्याच पद्धतीने मात्र सावरे टीमचा मी म्हणेन की खऱ्या अर्थानं वसा आहे तो मात्र सूरज. या दोघांमधला आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये, कारण कोण पोहोचेल टॉप 3 मध्ये येणाऱ्या मात्र सुपर संडे मध्ये. ठाणे पालघर अतिशय क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कलमोन ट्रॉफी मध्ये कोण पोहोचेल टॉप 3 मध्ये. अजूनही 10 चेंडू मात्र बाकी. तिसऱ्या बॉल करता तयार. स्वीप केलाय, व्हॉट अ टेक्निकल शॉट. मात्र त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. कलेक्शन चांगलं होतं, चेंडू मात्र उचलून फेकेपर्यंत या 2 धाबा आणि या 2 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती मध्ये जाऊन पोहोचतं 19 या धावसंख्येवरती. अजूनही 9 चेंडूचा खेळ मात्र या बाकी आहे. 9 चेंडू अजूनही मात्र या मॅच मध्ये कुठे पोहोचतील पाहायला मिळतील, कारण विजयाकरता सध्या बनवायच्या आहेत. आता प्रेशर मध्ये दोन्ही मात्र टीम्स पाहतोय, दोन्ही टीमचे सपोर्टर आपण पाहतोय. तुम्ही समोर जर पाहिलं नक्कीच बाय टीमचे सर्व कट्टर समर्थक मी पाहतोय. येणारा 9 चेंडूचा खेळ. चौथा बॉल अगेन तयार. पूर्ण एकदा वाड बॅटिंग. यावेळी डाऊन द ग्राउंड, नो चान्स मुवमेंट. बॉल सरळ निघून जाईल चौकार, ज्याची चान्सच नाहीये. सर लगेच चेंडू दिला देत ना तुम्ही टीममध्ये करू नका. चेंडू दिलाय तुम्ही फील्ड लगेच करा टीम पाय. आणि यामध्ये 4 धावांनी धावसंख्या फलकावरती जाऊन उपस्थिती मात्र
23 या धावसंख्येवरती आता विजया करता 8 मध्ये बनवायच्यात 14. 8 चेंडू 14 धाबा. सरी मनी स्पोर्ट्स पाय ही टीम मात्र नक्कीच आई गावदेवी सावरे काय जबरदस्त संघर्ष. 2025 4 एप्रिलचा दिवस ना विसरणारा. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून सर्व मान्यवर देखील आपण पाहतोय. उद्या ठीक 9:30 सुरुवाती 5 बॉल घेऊन तयार. यावेळी थोडंसं मात्र बॉलला फिरवलं गेलं. मात्र थोडंसं पाहू शकेल की थोडंसं कट केलं होतं बॉलला आणि थोडंसं पाहू शकेल 5व्या बॉलवरती अगेन्स्ट थोडंसं कमबॅक मध्ये पाहायला मिळालं. जरी मात्र 7 मध्ये बनवायच्या 14 थोडंसं समीकरण बदललं गेलंय आणि आपण पाहतो की जोपर्यंत सूरज आहे ना तोपर्यंत आशा अपेक्षा मात्र देखील असतील. शेवटचा अंतिम बॉल स्वीप करतो पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. चौकार 4 धाबा आणि या 4 धावीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचते ते फलकावरती 27 या धावसंख्येवरती. आता विजया करता मात्र 6 चेंडू आणि फक्त 10 धावीची गरज. 6 बॉल अँड 10 रन्स आता रिक्वायर्ड टू रन टीम मात्र आई गावदेवी सावरे. चला मीटिंग करून देऊ नका पंच, वेळ नाही आहे. चला लगेच गोलंदाज घेऊन या. 6 चेंडू आणि 10 धावा. मी म्हटलं ना की ज्या ठिकाणी काम मोस्टली तुम्ही म्हणताना क्रिकेटमध्ये झेल महत्वाचा का असतो, कारण विध्वंसक आणि विध्वंसक ही फलंदाजी केव्हाही घडू शकेल. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट आहेत. आठवण करून दिली आज पुन्हा एकदा त्या मात्र होणार खेळाडूची सूरज याने. तर मात्र नक्कीच नवीन बॅटर जो पण मंगेश पाहतो त्याला फक्त सिंगल इथनं घेऊन मात्र नक्कीच सुरत सायकल एंड त्या गरजेचं आहे. तर मंगेश देखील त्या देखील खेळाडूमध्ये पाहू शकेल. मात्र मंगेशने यावली जी चेंडू हव्यामध्ये आहे त्या ठिकाणी मात्र झेलचा प्रयत्न मात्र सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव येईल का आणि तिसऱ्या धावेकरता या एंड मध्ये कव्हर बॅकअप नाहीये त्याचा परिपूर्ण फायदा. 3 धावा अक्षरशः मात्र चोरून कंप्लीट केला गेला, ज्याला चिक्की रन म्हणतात क्रिकेटमध्ये. त्याला साईक हवी होती ती साईक मिळाली. आता मात्र विजया करता 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. जब तक सूरज तब तक संकट की घंटा बजती रहेगी. 5 मध्ये आता 7 बनवायच्या आहेत. प्रेशर आहे टीम आता जरी मरी स्पोर्ट्स पायावरती थोडस मात्र बॅडलाईट देखील पसरती आहे. काय मॅच बनती आहे. 5 मध्ये 7 गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं तर गोलंदाज नितीन, स्ट्राईक मध्ये फलंदाज या मॅचला कलाकना देणारा बिग बॅटर. त्या क्षेत्रामध्ये वाटत बॅटिंग मात्र त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती मात्र जाऊन पोहोचतंय. 31 या धावसंख्या होत्या. 6 धावीची गरज. 4 चेंडू आणि 6 धाबा. 4 चेंडू आणि 6 धाबा. आई गावदेवी सावरे पाठी करताना पाहायला मिळते. मंगेश ताकीर अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती असताना 80% दबाव देखील पाहतो मिळतोय. तिसरा बॉल करता तयार. चला नक्कीच थोडंसं स्पीडअप करा. चांगला स्ट्रोक आहे. सरळ बॉलला फेकून दिला गेला. आउट ऑफ द बार. षटकार. आई गावदेवी सावरे जाऊन पोहोचली आहे ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून फर्स्ट टीम आज अ क्वालिफाय. धन्यवाद डीजे. चला वेळ नाहीये, लगेच थोडंसं नंतर सॉन्ग वाजेल. मॅन ऑफ द मॅच करता अंतिम मॅच जी मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाईल या ठिकाणी मिस्टर नो डाऊट